नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरगुती वादातून पोटच्या मुलीनंच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रिया नाईक असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून त्या पनवेलच्या माणिक नगर सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होत्या. या प्रकरणामध्ये पनवेल शहर पोलिसांनी प्रणाली नाईक आणि अन्य 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. दिनांक 13 तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत. तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा, तिचं नाव प्रिया नाईक आहे, मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला. त्या प्रकरणात आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कोणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता. त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात 14 तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला. त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला, तांत्रिक विश्लेषण केलं, साक्षीदारांकडे विचारपूस केली. त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी महिला आहे, तिची मुलगी प्रणाली नाईक, हिने तिचे जे साथीदार आहे 2 विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला. आणि त्या कट रचल्यावरून 13 तारखेला हा विवेक पाटील, विशाल पांडे हे मैताच्या घरी गेले आणि त्यांनी तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी 23 सप्टेंबरपर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केली. पुण्यामध्ये गणपती विसर्जन सोहळ्यामध्ये 3घांचा आकस्मिक मृत्यू. 10 दिवसांच्या गणेशोत्सवानंतर 17 सप्टेंबरला गणरायाला निरोप देण्यात आला. पुण्यामध्ये या गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान 3 जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या माहितीनुसार मृतांपैकी एकाचा लक्ष्मी रोडवर, दुसऱ्याचा टिळक रोडवर तर तिसऱ्याचा कसबा गणपती मंडळाजवळ आकस्मिक मृत्यू झालाय. हिंजवडीमध्ये अनैतिक संबंधातून इसमाची हत्या. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील बावधन चौकीजवळील नर्सरीमध्ये प्रवीण म्हात्रे या 25 वर्षीय तरुणाची धारदार हत्यारानं गळा चिरून हत्या करण्यात आली. आरोपी राजीव कुमार महतोने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून आपल्या एका साथीदाराच्या मदतीने ही हत्या केल्याचं निष्पन्न झालंय. हिंजवडी पोलिसांची या आरोपींना अटक करून आता पुढील तपासणी सुरू आहे. पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाली एका विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये 2 तरुणांकडून 14 वाहनांची तोडफोड. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरामध्ये 2 तरुणांनी 14 वाहनांची तोडफोड केलेली आहे. आरोपी शशिकांत बनसोडे आणि प्रथमेश इंगळे यांनी रविवारी पहाटे या वाहनांची तोडफोड केली. हिंसक संघर्षादरम्यान आरोपी लाला पाटील नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होते आणि पाटील यांच्या ठाव ठिकाणाची माहिती न मिळाल्यानं त्यांनी एका व्यक्तीवर भाल्यानं हल्ला केला. पोलिसांनी तात्काळ याबाबत कारवाई करत या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. परभणी जिल्ह्यात निधीवरून राष्ट्रवादी शिवसेना संघर्ष. परभणी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. समितीचे सदस्य ज्ञानोबा वावळे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या विकासासाठी निधी न दिल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलंय. समिती सदस्य ज्ञानोबा वावळे, माजी जिल्हा सदस्य. मला या कमिटीवर घेतलं, फक्त मिटिंगला बोलवतात आणि मिटिंगला बोलवल्यानंतर काही डायरेक्शन करत नाहीत, सांगत नाहीत, प्रोसेसिंगची नोटीस देत नाहीत. प्रशासनाला विनंती केली की बाबा आपण सगळ्या सन्मान्य सदस्यांना फंड देणार आहात विकास निधी, मग मला का देता येत नाही का मी मागासवर्गीय दलित आहे म्हणून, का माझ्या पाठीमागं कुणीच नाही म्हणून फंड देत नाहीत, विकास निधी देत नाहीत? ही कुठली हुकुमशाही? माननीय कलेक्टर साहेब जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. जिल्ह्याचा मायबाप कान डोळा नाक एवढ्या मोठ्या पदावर कलेक्टर साहेब असतात. कलेक्टर साहेबांनी म्हणावं की तुम्ही आमदारकडे जा, मंत्र्याकडे जा. ही कुठली पद्धत आहे? तुमच्याकडे आम्ही मागा आलोच साहेब रास्त, किंवा जे काही निधी विकास निधी देता येईल तेवढा द्या, सगळ्या सदस्यांना देतात तेवढं मला द्या. पण कोणीच बरोबर उत्तर देत नाही, कोणी मानपान देत नाही. हे माझा अपमान आहे.
एवढ्या मोठ्या पदावर घेतलंय हे माझा अपमान आहे. जाणबुजून प्रशासन माझा अपमान करतंय. मी का देखवत नाही लोकांना कळत नाही. मी तर हातपाय जोडून सगळ्यासोबत इमानीतबारे राहतोय आणि माझ्या मनावर एखादं काम प्रस्तावित होत नाही. विकास निधी तुमच्याच घरी का? पक्ष म्हणजे पक्षच का? सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे बारीक बारीक कार्यकर्ते आहेत. त्यानं कलेक्टरनं रावकून घेऊन काही देऊ नये का? कोण्याच कार्यकर्त्याला दिले नाहीत. वन मॅन शो असं कुठं राज्य आतापर्यंत बघितलं नाही. 9 तारखेला का 12 तारखेला अर्ज दिलाय मी. रितसर मला माहिती द्या. माहिती तर दिलीच नाही. परंतु तुमचे हे कामं प्रस्तावित करतो ते कामं करता येतील किंवा करता येत नाही असं कुणीच कळविलं नाही. तुम्ही काय मागणी कामं मागितले, सीसी रोड मागितला, नाली बांधकाम मागितले. गाववाईज नगरपालिका गंगाखेड येते 6 वार्डामध्ये कामं करणं गरजेचं आहे. म्हणून मी ती विनंती केली, पत्र दिलं 4 वेळेस. पालकमंत्री महोदयाला 4च्या 9 वेळा भेटलोय, तरी त्या पालकमंत्री महोदयांना काही दया आली नाही. राजेशदादा विटेकरकडे जा म्हणतात. बाबा राजेशदादा विटेकर आमदार आहेत तालुक्याचे, मान्य आहे. परंतु नेमकं फंड कोण वाटणार आहे? कोणाला फंड देणार आहेत? कोण्या सदस्याला देणार आहे पाहिजे माझं? मला ते मी पत्र दिले त्याप्रमाणे कमी अधिक जास्त सगळ्या सदस्याप्रमाणे 10-5 कमी येऊ द्या. परंतु मी सदस्य या नात्याने माझ्या पत्राप्रमाणे कारवाई व्हावी. अन्यथा मी खरोखर जीवन संपवणार आहे. वाचून उपयोग नाही. हजारो लोकांनी 35 वर्ष निवडून दिले मला. 25 वर्षे ग्रामपंचायत, 35 वर्षे. काय वाटत असेल लोकांना? मी काम करतोय म्हणून लोक माझ्याकडे येतात. मग जिल्हा नियोजनावर ह्यांनी सांगायला पाहिजे ना, हे बसतं हे बसत नाही का, तुम्ही पत्रच देऊ नका. ते जिल्हा नियोजन अधिकारी परदेशी ते सुद्धा म्हणतात आमच्या हातात काहीच नाही, मी पोस्टमॅन आहेत. ही भाषा बरी नाही ना. तुमचं म्हणायचं काम आहे प्रशासनाला, पालकमंत्र्याला तुमचं कळवायचं काम आहे. हे झालं पाहिजे कमी अधिक जास्त. तुम्ही जर उद्या सगळं त्याच्यावर ढकलतात तर ते बाहेरच्या जिल्ह्यातले पालकमंत्री त्याला काय जिल्हा मेला काय वाचला काय? परिस्थिती अशी आहे. म्हणून सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की मला आज मला आत्मदान करू द्या. माझ्यानंतर जर का कोणाला कामे मिळालं तर तेवढा तरी मला शांती लागेल. दापोडे येथे एसटी बस आणि कारचा भीषण अपघात. पाली खोपोली राज्य मार्गावर दापोडे हद्दीमध्ये एसटी बस आणि सेलेरो कारचा भीषण अपघात झालाय. प्राथमिक माहितीनुसार एसटी बसचा रोड तुटल्यानं हा अपघात झालाय. हा अपघात इतका गंभीर होता की एसटी बस यामध्ये पलटी झाली. या दुर्घटनेमध्ये बसमधील 48 विद्यार्थ्यांना मागील काच फोडून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा. त्यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या. तसंच पोलीस माझा न्यूजचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.